आता विषय काय माहिती आहे का, सकाळी 9 वाजले त्या आणि मला रात्री झोपाय पण उशीर झाला होता. तरी पण मी इथं आहे आत्ता सकाळी. आणि मला काम काय माझं आत्ता सांगू का, तिकडून पाणी येतंय आणि ह्या सरीला पाणी देत आहे. आता ही फोडायचं आहे, पाणी तिथंवर पाजायचं आहे, परत ही फोडायचं आहे, ही फोडायचं, असं एवढं तर पाणी पाजायचं आत्ता मला. बाकी तिकडंच आम्ही पाजलं रात्री 2 दिवस. मग आता ही पाजायचं आहे आणि व्लॉगची सुरुवात अशीच होणार आहे. आता जर गावाकडे आहे ना, तर व्लॉगची सुरुवात काहीतरी कसं आहे, आता तिकडे सोडलं आहे पाणी. आता तिथं 5 मिनटात तिथंवर पोचल. आधी तिकडं पाजलं होतं त्यामुळं तिथंवर उघडलं आहे आणि इथं हे नाही उघडलं. मग एवढं तिथंवर पाजायचं पाणी, परत हे बंद करायचं आणि तिकडं उघडायचं आहे. असं एक 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 सरी आहे ना, 2-2 मिनटात तुम्हाला दाखवतो कशी उघडत. आता दाखवायचे होते तुम्हाला सगळ्या साऱ्या कशा पाणी पिते त्या, म्हणजे पण लाईटच गेल्या. तर लाईट गेली म्हणल्यावर काय करायचं, आता मी निघालोय घरी. हे बघा खोर आहे आणि आता घरी जाणार आहे. जरा हातपाय धुतो, सगळं चेक करायला लागलाय तो. आणि मग आजच्या दिवसात काय काय करायचं आहे ना, ती तुम्ही शेवटीपर्यंत बघा. गाड सगळं झालं आणि संध्याकाळी कोंबड्या आणल्या होत्या ट्रेमध्ये भरून. हे बघा इथं आत्ता कोंबड्या आणल्यात, तिकडं पण भरपूर आहेत. 1 सेकंड बाहेर जाते. हा जो दिसतो ना मोठा कोंबडा, त्या आधीपासूनच होता. त्याला 2 वर्ष असतात, 2-2.5 वर्षाचा कोंबडा आहे तो. आणि बाकीचे कार्ड आणलेत, हे सगळ्यात चांगलं आहे. आता हे आहेत ना, ह्या ग्रेड हे होते 12 आहेत आणि त्यांना आपण रंग दिला आहे परवा दिवशी, कारण की शेड बनवायचं आहे कोंबड्यांसाठीच. ह्या थोड्या आणल्यात, भरपूर आणायचे आहेत आणि इथं कुठं तर शेड बनवायला लागेल आपल्याला आता त्यांच्यासाठी. आपलं व्लॉग आहेत ना 2-4 दिवसाचं पेंडिंग असतील, त्यामुळे मी शेड्यूल लावतो आणि व्लॉग सोडून देतो आणि मी व्ह्यूज बघत नाही. आणि आधी कसं व्हायचं, व्लॉग टाकला की मी सारखं व्ह्यूज बघायचो किती आले त्यांना. 1 व्ह्यू, 2 व्ह्यू, 5 व्ह्यू अशा व्ह्यूज जायच्या. पण आणि कसं वाटायचं की आपण एवढं करतोय कष्ट, एवढं सगळं दिवसभर इकडं तिकडं फिरतोय, दाखवतोय, काही व्ह्यूजच येत नाहीत आपल्याला. पण आता आहे ना, मी कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकतोय. एक आठवडा झाला मला कन्सिस्टन्सी व्हिडिओ टाकतोय मी, आणि रिझल्ट मला दिसायला लागली ती की हळूहळू आहे ना व्ह्यूज लय भारी यायला लागले त्या माझ्या चॅनलवर. एवढ्या पण नाही येत अशा, पण येते त्या, जेणेकरून आपला वॉच टाईम पूर्ण होईल ना तेवढा तर येते त्या. त्यामुळं मोटिवेशन भेटतंय आणि असाच सपोर्ट करत राहावा मला. चला काय विषय नाही, आता काय बोलू कळण झालंय मला. फोनवर अपघात होता राहिलेत, पण आता निघालंय. आणि हे भाऊ चावतो, भुकतो सगळ्यांच्या अंग, मला तर नाही चावायचा. हे सेम दिसतात दोघं. तर आता निघालोय मी घरी. आणि इकडं का आलो होतो तर एक मित्र आहे माझा, ठेव इथं आला होता म्हणून मी आलो होतो. त्याचं मागं शेत आहे, तर पाणी पाजत होता. तोंड दिसत नाही तिकडून, पण असं दिसत का पण आहे ती माझ्या इकडं. मी बसलोय फक्त, काय थांब. हा तर काही काम नाही ती मला, म्हणून मी बसलोय फक्त तिकडं टाइमपास करतोय. आणि बसलोयच फक्त. आणि ब्लॉगमध्ये करण्यासारखं काय नाहीये. बहुतेक संध्याकाळी काय काय होऊ शकतं, पण कोणाला माहिती आहे. त्याला आहे ना तिथं सरडा दिसला एक, तिथं आहे समोर मधी बघा. आणखीन हो का, त्याला पकडायसाठी काय काय करतोय गडी, कुठं कुठं जातोय. त्याला गावणार तर नाही खरं, पण बघा की तो सरडा बघा का तिथंच थांबलाय, हालायचं नाव घे ना. तर आता संध्याकाळच्या 7 वाजले ते आणि मी झोपलो होतो. 5 वाजता झोप लागली माझी आणि आत्ता उठलोय मी. आणि काका काहीतरी करायचं शेडात काम कोंबड्याचं, तिकडं निघालोय मी. खुर्ची मागितल्या मला. तर हे आहे ना ह्यांचं खाद्य आहे, 4-5 प्रकारचं पाणी आहे. ते आता वर थोडं इथं वर लटकवायचं आहे. सगळ्या कोंबड्या आहेत ना तिकडं जाऊन बसल्यात, रात्र झाले त्यामुळं आता डोळे चमकतात फक्त त्यांचे. आणि हा आहे ना ह्यो गडीला आधी बसणं आहे, 2 वर्ष झाली ह्याला. इथं एकटाच होता. इथं आहे ना एकच कोंबडी आहे, ही रात्रीची तर झोपत्या. बाकी सगळ्या इकडंच बसले त्या आणि एकटी इथं वर जाऊन झोपत्या.
तिकडं आता ठेवलं लगेच खायला घेते तिथे. आणि ही शेड लय छोटं पडतंय. आता 25-25 आहेत म्हणून चालतंय, पण आता आणायचे ते कमीत कमी 100-150, त्यामुळे जरा मोठं शेड घालायचं आता तिकडं. तर मी रूम आवरतो इथं, ते जिथं झोपतो ना ते रूम घाण झाला दिवस परत झोपून खेळून. मग हे आवरतो मी आणि तुम्हाला टाइम गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है, अरे गोलमाल है भाई सब गोलमाल है. हर सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है, सीधे रास्ते की एक टेढ़ी चाल है. गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल है भाई सब गोलमाल है, अरे गोलमाल है भाई सब गोलमाल है. हर सीधे रास्ते की एक. तर जास्त तर नाही, पण जेवढं आपल्याला लागतं ना तेवढं आवरलंय. बेडशीट झाडून घेतलंय, ती ठेवलंय, चादर आहे तिथं, मागं 2 उशीच्या आहेत त्या. आता इथं बाहेर पोर्चमध्ये आलोय. ह्यांचं काय चाललंय बघा. किंवा भाऊ डायरेक्ट पोर्चवर चढून झोपलाय, ह्याला उडी मारायची म्हणून. आणि ही आहे ना, हिला काहीच करत नाही, ह्याला फक्त चाटायला येतं, त्यामुळे ती इथंच बसू द्या. चल नाही, क्यूट आहे, गोंडस आहे. पण सगळ्यात गोंडस मला हे वाटतंय बघा. तुम्हाला एक सांगतो, आधी आहेत ना ही कुत्री घरात येत नव्हती, चांगली आहे ती, घाण नसते ती. पण आता हिंमत बघा की, हे एक इथं बसला आहे आणि एक डायरेक्ट इथं आला आहे बेडवर. काय रे, कधी बसणं एवढी ही झालं तुला? मार कमी पडतोय काय? काय होतंय? फ्रँक व्हायला लागले तुला, फ्रँक होते ते. तर झोपलोय मी इथं, हातरून टाकलंय मी सगळं माझं, आणि इथे येऊन बसले ते. तर आता मी जेवण झालंय माझं, मी एडिटिंग करत बसलोय. आणि एडिटिंग करताना मला आठवलं की मी परत एकदा आउट्रो द्यायला विसरलोय, त्यामुळे मी आता आउट्रो देतोय परत. आणि आता आता किती वाजले असतील? 9 वाजलेत, आत्ता 9-10 वाजलेत. आणि आज मी ठरवलंय की लवकर झोपणार आहे मी, कारण सकाळी लवकर उठायचं. मला लय उशीर होतो संध्याकाळी झोपायला, पण आज मी लवकर झोपणार आहे. त्यामुळे आत्ता लगेच एडिटिंग करून घेणार आहे मी, आणि आत्ताच ब्लॉग अपलोड करणार आहे उद्याचा शेड्यूल टाकून. सर आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आवडलं असेल तर लाईक करा, आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.